संत चोखामेळा महाराजांची हृदयस्पर्शी कथा। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका संतांची कथा सांगणार आहे ज्याने आयुष्यभर अपमान सहन केला पण कधीही विठ्ठलाचे नाव सोडले नाही, ज्यांना समाजाने मंदिराबाहेर उभे केले पण ज्यांना स्वतः विठ्ठलाने आपल्या हृदयात स्थान दिले। हे आहेत वारकरी संप्रदायातील महान संत संत चोखामेळा महाराज। आजही पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ संत चोखामेळा महाराजांची समाधी आहे। वारकरी प्रथम त्यांना वंदन करून नंतर विठ्ठलाचे दर्शन घेतात। पण असा मान त्यांना कसा मिळाला? त्यांच्या आयुष्यात असे काय घडले की स्वतः विठ्ठल त्यांच्या भक्तीने भारावून गेला? चला जाणून घेऊया। सुमारे 700 वर्षापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा राजा या गावात एका गरीब कुटुंबात चोखामेळांचा जन्म झाला अशी परंपरा सांगते। त्या काळात समाजात जातीभेद खूप तीव्र होता, त्यामुळे चोखामेळांना अनेक अपमान सहन करावे लागत। मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती, लोक त्यांना दूर ठेवत, पण त्यांच्या मनात कोणाविषयीही द्वेष नव्हता। त्यांच्या ओठांवर कायम एकच नाम असायचे, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। लहानपणापासूनच त्यांना पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या विलक्षण आकर्षण होते। जेव्हा जेव्हा वारकरी पंढरपूरला जात तेव्हा चोखामेळाही त्यांच्या मागे मागे चालत जात, पण मंदिराच्या पायरीवर पोचल्यावर त्यांना थांबवले जाई। तू आत येऊ शकत नाहीस असे सांगितले जाई। चोखामेळा शांतपणे महाद्वाराबाहेर बसत, त्यांच्या डोळ्यात अश्रू असत पण ओठांवर तक्रार नसे। ते फक्त एवढंच म्हणत, देवा मला तुझ्या चरणांचे दर्शन मिळाले नाही तरी चालेल, पण माझ्या मनातून तुझे नाव कधीही जाऊ देऊ नको असे म्हणत ते अभंग गात बसत। वारकरी सांगतात की त्यांच्या अभंगाने महाद्वारही पवित्र झाले आणि एक दिवस अशी घटना घडली की संपूर्ण पंढरपूर थक्क झाले। स्वतः विठ्ठलाने आपल्या या भक्ताला उत्तर दिले। तो चमत्कार नेमका काय होता? विठ्ठलाने चोखामेळांवर अशी कृपा केली आणि आजही त्यांच्या समाधीला इतके महत्त्व का दिले जाते? महाद्वाराबाहेर बसून चोखामेळा रोज विठ्ठलाचे नामस्मरण करत असत। मंदिरात प्रवेश नव्हता, पण त्यांच्या मनात विठ्ठल कायम वसलेला होता। एक दिवस ते डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाले, विठ्ठला मी इतका अपवित्र आहे का की तुझ्या दर्शनालाही पात्र नाही? माझी जात मोठी नाही, पण माझे प्रेम खरे आहे असे म्हणत ते अभंग गात बसले। त्या रात्री एक अद्भुत घटना घडली अशी वारकरी परंपरेत कथा सांगितली जाते। स्वतः विठ्ठल मंदिरातून बाहेर आले, महाद्वाराजवळ बसलेल्या चोखामेळांचे शेजारी जाऊन बसले। विठ्ठल प्रेमाने म्हणाले, चोखा तू मला मंदिरात शोधतोस, पण मी तर तुझ्या हृदयातच राहतो। लोक तुझी जात पाहतात, पण मी तुझे प्रेम पाहतो। ज्याच्या मनात भक्ती आहे तोच माझा खरा भक्त। त्या दिवसानंतर चोखामेळांची भक्ती आणखी दृढ झाली। ते रोज महाद्वाराबाहेर बसून अभंग गात। त्यांच्या अभंगाने अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले। याच काळात संत नामदेव महाराजांची त्यांच्याशी भेट झाली अशी परंपरा सांगते। नामदेवानी चोखामेळांमधील निर्मळ भक्ती ओळखली। ते म्हणाले, चोखा तुझ्यासारखा भक्त दुर्मिळ आहे। विठ्ठल तुझ्यावर खूप प्रेम करतो। दोघांमध्ये सुंदर मैत्री झाली। ते एकत्र विठ्ठलाचे नाम घेत, अभंग गात आणि वारकऱ्यांना भक्तीचा संदेश देत। पण समाजातील काही लोकांना हे आवडले नाही। त्यांनी चोखामेळाचा अपमान सुरूच ठेवला। तरीही चोखामेळाने कधीही कोणाचा द्वेष केला नाही। ते नेहमी म्हणत, माझा विठ्ठल सर्वांचा आहे, तो कोणातही भेदभाव करत नाही। काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस असा प्रसंग घडला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला चोखामेळांच्या भक्तीची साक्ष दिली। तो प्रसंग कोणता होता? चोखामेळांच्या अस्थींमधून विठ्ठल विठ्ठल असा नाद का ऐकू आला? अशी वारकरी परंपरा का सांगते? मित्रांनो, संत चोखामेळा महाराज आयुष्यभर विठ्ठलाचे नाम घेत राहिले। समाजाकडून अपमान झाला, पण त्यांनी कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही। त्या काळात गावाच्या तटबंदीचे बांधकाम सुरू होते। चोखामेळा ही इतर मजुरांबरोबर काम करत होते। एक दिवस अचानक तटबंदीचा एक भाग कोसळला। अनेक मजूर त्याखाली दबले, त्यामध्ये संत चोखामेळाही होते। वारकरी परंपरेनुसार त्यांच्या देहाचा अंत झाला, पण त्यांच्या भक्तीचा अंत झाला नाही। ही बातमी संत नामदेव महाराजापर्यंत पोचली। ते दुःखी मनाने त्या ठिकाणी गेले। तिथे विखुरलेल्या अस्थी गोळा करत असताना एक विलक्षण अनुभव आल्याची परंपरा सांगते।
ज्या अस्थी कानाजवळ धरल्या त्यातून जणू विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नाद ऐकू येत होता. नामदेव महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, ज्याने आयुष्यभर प्रत्येक श्वासात विठ्ठलाचे नाम घेतले त्यांच्या अस्थींमध्येही तेच नाम गुंजत आहे. यानंतर संत नामदेव महाराजांनी त्या पवित्र अस्थी पंढरपूरला आणल्या. वारकरी परंपरेनुसार त्यांची समाधी विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ बांधण्यात आली. आजही अनेक वारकरी प्रथम संत चोखामेळा महाराजांच्या समाधीला वंदन करतात आणि त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतात. कारण चोखामेळा आपल्याला एक महान संदेश देऊन गेले. देवाला जात पद संपत्ती किंवा बाह्य रूप महत्त्वाचे नसते, त्याला फक्त निर्मळ भक्ती आणि प्रेम महत्त्वाचे असते. म्हणूनच त्यांच्या अभंगांमध्ये वारंवार विठ्ठलाचे निस्सीम प्रेम व्यक्त होते. मित्रांनो, या कथेचा सार एकाच वाक्यात सांगायचा तर जिथे निर्मळ भक्ती असते तिथे स्वतः विठ्ठल धावून येतो. चला, आपणही कोणाविषयी भेदभाव न करता प्रेम, नम्रता आणि नामस्मरणाचा मार्ग स्वीकारूया. शेवटी सर्वांनी प्रेमाने म्हणा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, संत चोखामेळा महाराज की जय.